पुढची बातमी औरंगाबादमधली। औरंगाबादमध्ये मनसेची पाणी संघर्ष यात्रा आज सुरू झालेली होती। औरंगाबाद शहरातल्या टीव्ही सेंटर परिसरातनं या पाणी संघर्ष यात्रेला सुरुवात झाली। औरंगाबाद शहरामध्ये 10 दिवस पाणी नसल्यानं नागरिक आता त्रस्त झालेले आहेत आणि म्हणूनच मनसेनं ही पाणी संघर्ष यात्रा काढलेली आहे। शहरातल्या 55 वॉर्ड्समध्ये ही पाणी संघर्ष यात्रा जाणार आहे। पाण्याच्या हंड्यातून मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाणार आहे। औरंगाबादमध्ये पाण्याचा प्रश्न आता तापत चाललेला आहे। लोकांचा आक्रोश वाढलाय। लोकांचा आक्रोश का वाढणार नाही? कारण 10-12 दिवसानंतर पाणी येतं, तेही कमी दाबाने येतं आणि अत्यल्प पाणी येतं। त्यामुळे अनेक पक्षांनी आता पाण्यासाठी आंदोलनं छेडलेली आहेत। भाजपनं मागच्या 8 दिवसाखाली 2 दिवस आंदोलन केलं। आता मनसेने सुद्धा या आंदोलनात उडी घेतलेली आहे। पक्ष आपल्या पद्धतीनं जे आहे आंदोलन करतील, राजकारण करतील, मात्र खऱ्या अर्थानं नागरिकांची समस्या काय आहे, नागरिकांचं काय म्हणणं आहे याकडे कुठलाही पक्ष लक्ष द्यायला तयार नाही। आता पालकमंत्र्यांनी काल 50% पाणीपट्टी जी आहे कमी करण्याची घोषणा केली। आता सर्वच पक्ष आणि नागरिकांचा आक्रोश वाढल्यामुळे शिवसेनेने ही खेळलेली राजनीतिक चाल आहे। आता 50% पाणीपट्टी कमी केल्यामुळे नागरिकांना पूर्ण पाणी भेटणार आहे का? तर निश्चितपणे नाही। याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत महिला आहेत, अत्यंत त्रस्त महिला आहेत। यांनी सुरुवातीला तर आम्हाला शिव्या घालायचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या शिव्यांचा आम्हाला वाईट नाही वाटलं, कारण त्यांचा तो प्रश्न आहे आणि त्यांच्या भावना आहेत। काकू, तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय पोट तिडकीनं, हे खरंच खरं आहे, आम्हालाही माहिती आहे पाणी भेटत नाही। मग आता 50% पाणीपट्टी कमी केल्यामुळे तुम्हाला पूर्ण पाणी भेटणार आहे का? आता ते तुम्ही सांगावं लागेल आम्हाला, कसं भेटणार आहे का कसं भेटणार नाही ते आता सोडणाऱ्यावर अवलंबून आहे ना। सोडत तर आम्ही ताबडतोब सांगू तुम्हाला, आम्हाला पाणी भरपूर आलेलं आहे म्हणून। बरं, पाणीपट्टी कमी झाली, तुम्हाला आनंद झाला? आनंद म्हणजे काय, गगनात मावना। पण पूर्ण पाणी भेटणार आहे का? पण भेटलंच पाहिजे ना। भेटल्यावर मग त्याचा काय आनंद आहे? कुठलीही सुविधा आणखी तयार नाही पाणी तुम्हाला देण्यासाठी, मग पाणीपट्टी कमीमुळे पाणी येईल? पण उपयोग काय त्याचा? पाणीपट्टी जरी कमी केली तर पाणी आलंच नाही तर उपयोग काय त्या पाणीपट्टीचा? उपयोग काहीच नाही ना। जे 8 दिवसाला आहे ते आहेच आहे ना। मरमर होतीच त्या पाण्यासाठी आमची। पाणी जर आलंच नाही तर मग पुढे नागरिक म्हणून तुम्ही काय करणार? आम्ही मतदान करणार नाही, आम्ही मोर्चा काढणार, मतदान करणारच नाही पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय। मतदान करणार नाही करणार, बहिष्कार आहे महिलांचा। हे औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, हे तुम्ही ऐकलं पाहिजे। नागरिकांना तुम्ही 50% पाणीपट्टी कमी केली, निश्चितच चांगला निर्णय, परंतु ही पाणीपट्टी कमी केल्यामुळे यांच्या घरात दर दिवसा पाणी पोचणार आहे का? त्यामुळे तुमच्या पाणीपट्टीच्या निर्णयावर नागरिक समाधानी नाही आहेत। पाणीपट्टी कमी नका करू, परंतु दररोज पाणी द्या, अशा पद्धतीचा आक्रोश या महिलांचा आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।